नमस्कार शेतकरी बांधवांनो, यावर्षी पीक विमाचा फॉर्म भरण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक 100% लागतो। हा जर क्रमांक तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पीक विमाचा फॉर्म भरता येणार नाही। हा क्रमांक कशा पद्धतीने आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अवघ्या 2 मिनिटाच्या आत काढता येईल या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। सर्वप्रथम गूगल मध्ये अग्रिस्टक या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट या ठिकाणी दिसेल, फार्मर रजिस्ट्री अग्रिस्टक नावाची, यावरती क्लिक करा। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल। आता बघा, यावरती तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे। लॉग इन होण्यासाठी ऑफिशियलच्या समोर फार्मर नावाचा एक ऑप्शन दिसत असेल, या ठिकाणी यावरती टच करायचं आहे। टच केल्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही पूर्वी रजिस्ट्रेशन करत असताना दिलेला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। आता व्यवस्थित समजून घ्या, मी आता फॉर्मर वरती टच करणार आहे, तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस असणार आहे। जो मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन केलेला होता तोच मोबाईल नंबर टाका। परत एकदा माहिती समजून घ्या, तो मोबाईल नंबर या ठिकाणी मी टाकलेला आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली OTP या टॅबवरती क्लिक करणार आहे। जो मोबाईल नंबर तुम्ही आता वरती टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक 6 अंकी OTP येईल। तो 6 अंकी OTP इंटर OTP च्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला जो कॅप्चा दिसेल तो कॅप्चा जशास तसे इंटर कॅप्चाच्या ठिकाणी टाकायचा आहे। आता कॅप्चा भरलेला आहे, लॉग इन ऑप्शन ओपन झालेला आहे, त्यावरती क्लिक करा आणि लॉग इन व्हा। आता इथं लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्याबरोबर तुम्ही जी माहिती भरली होती ती पूर्ण माहिती तुमची या ठिकाणी दिसेल। सर्व व्यवस्थित पाहून घ्या, सर्वात शेवटी यायचंय, कोणत्याही ठिकाणी तुम्हाला टच करायचं नाही। पर्सनल माहिती या ठिकाणी मी सिक्युरिटीसाठी ब्लर केलेली आहे। रजिस्टर ॲज फार्मर यावरती क्लिक करायचंय। इथं व्यवस्थित समजून घ्या, भरपूर असे शेतकरी चुका करत आहेत। इथं तुम्हाला त्यावरती टच केल्याबरोबर तुमच्या समोर एक नवीन 2 ऑप्शन या ठिकाणी दिसतील ग्रीन मध्ये। इथं मोबाईल चेंज कन्फर्मेशन जो असेल त्यावरती तुम्हाला इथं नो करायचं आहे, यस करायचं नाही। ध्यानात ठेवा, परत एकदा इथं नो वरती क्लिक करायचं आहे। नो वरती क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे, फार्मर ID कार्ड जो असेल तो नंबर आलेला आहे, म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक जो असेल तो आलेला आहे। तो शेतकरी ओळखपत्र क्रमांक एकतर तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे किंवा लिहून घ्यायचा आहे। कोणताही शेतकरी योजनेसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर हा शेतकरी ओळखपत्र क्रमांक 100% लागतो। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।